रामकृष्ण मित्रांनो, आपण बघू शकता की आत्ताच माऊलींचा जो नगारखाना आहे तो या ठिकाणी पंढरच्या दिशेला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे वाकळीचा जो काही रिंगण सोहळा आहे त्याच्यानंतरचं जे काही नाद भ्रमण केलं जातं, ज्यावेळेस ब्रह्मनाद केला जातो त्यासोबत वारकरी भरपूर भजनाच्या तालावरती तल्लीन होऊन वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले जातात. तर रात्री जवळपास 8 वाजेपर्यंत अंधारामध्ये सुद्धा यांनी खेळ खेळले. इतके सारे दमून वारकरी झोपलेत, पण तरीही सकाळी सकाळी लवकर उठून वारकरी आज मस्त पंढरीच्या दिशेला निघाले ते. कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आदल्या दिवशी चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करणं आणि उद्याच्या पवित्र दिवशी पुन्हा एकदा स्नान करणं आणि विठुरायाच्या दर्शनासाठीची जी ओढ आहे, जो कळस बघणं वारकरी, कारण वारकऱ्यांना तर मित्रांनो प्रॉपर असं आतमध्ये दर्शन तर होतच नाही, परंतु वारी करून 21 दिवसांचा सलगचा प्रवास करूनही जेव्हा त्यांना पंढरीचा कळस दिसतो तेव्हा त्यांच्या साक्षात विठुराय त्या कळसामध्ये त्यांना भासतं. म्हणजे हा जो काय प्रवास आहे तो खरंच खूप सुंदर असतो मित्रांनो. म्हणजे इतका लांब प्रवास करून पण ह्या वारकऱ्यांना मंदिरामधल्या विठुरायाचं दर्शन होत नाही, परंतु त्यांना अजिबात त्याचं कधी दुःख नसतं, गम नसतो. मित्रांनो, ही खरी वारीची परंपरा आहे आणि याच्यामध्येच ते त्यांचा परमात्मा परमेश्वर बघत असतात. विठुराय खरंच आपल्या सोबत आली. आपल्या वारीमधल्या प्रत्येक या वारकऱ्यांमध्ये, आपल्या माऊलींमध्ये विठुराय असतात. म्हणूनच प्रत्येकाला या ठिकाणी माऊली म्हटलं जातं. हा सोहळा खरंच खूप भारी आहे आणि हा आपण आता अनुभवतोय. हे बघा मित्रांनो, बघू शकता की पालखी या ठिकाणी वाकळीच्या इथून निघाली आणि पंढरच्या दिशेला प्रस्थान करण्यासाठी सज्ज. खूप सुंदर पद्धतीचा हा दैदिप्यमान सोहळा आपण काल वाखरीमधल्या रिंगणामध्ये अनुभवला. हा मानाचा नगारखानाही निघालाय. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी होतोय. मित्रांनो, विशेष म्हणजे उद्या आषाढी एकादशीचा पवित्र दिवस आणि त्या दिवशीचा आदला दिवस म्हणजे आजचा. तर मित्रांनो, आज एक विशेष रात्री प्रोसिजर 11 वाजता पंढरपूरमध्ये होणार आहे. त्याची तुम्हाला नक्की माहिती आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पूजेसाठी जो मानाचा वारकरी निवडण्याची प्रक्रिया असते ती कशी केली जाते हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या रात्री म्हणजेच आजची रात्र बरोबर रात्री 11 वाजता दर्शन रांग थांबवली जाते. ही दर्शन रांग जिथे थांबते तिथे पहिल्या जोडप्याचा शोध घेतला जातो. त्या वारकरी दाम्पत्याच्या गळ्यात तुळशीची माळ असल्यास त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळतो. मुख्यमंत्री हे राज्य संस्थेचे नेतृत्व करतात, तर दुसरीकडे वारकरी म्हणजे सामान्य नागरिक हे लोकसत्तेचे प्रतीक आहेत. या दोन्हींचा मेळ साधून विठ्ठलाची महापूजा पार पडते. अशा प्रकारे मानाचे वारकरी आज रात्री 11 वाजता निवडले जाणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात येईल. म्हणजे खूप सुंदर गोष्ट आज या ठिकाणी रात्री होणार आहे आणि खरंच तो नशीबवान वारकरी कोण असेल याचे सगळ्यांना कुतूहल नक्कीच लागले आणि विशेष म्हणजे लक्ष लागले की कधी एकदाच आपल्याला हा मान सन्मान भेटेल. कारण विठ्ठलाची पूजा करणं म्हणजे साक्षात आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे पवित्र मान सन्मान आणि त्या दिवशी तो मान भेटणं म्हणजे खरंच ते भाग्याचंच काम. मित्रांनो, हा सोहळा खरंच भारी होतोय. विठुरायाच्या या भजनावरती प्रत्येक वारकरी दंग होत हळूहळू पंढरीच्या दिशेला जाताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे आज मी पंढरीत पोहोचणार या भावनेनेच हे वारकरी आज इतके खुश आहेत की त्यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने भजनाच्या तालावरती वारकरी या ठिकाणी थिरकताना दिसतात. हा सुंदर सोहळा अविस्मरणीय होत यंदाची आषाढी वारी 2026 बरोबर आज कंप्लीट होणार आहे आणि विशेष म्हणजे उद्याचा पवित्र आषाढी एकादशीचा दिवस तो सुंदर सोहळा आपण नक्कीच या चॅनलवरती अनुभवणार आहे. तर आजचं जे काय अपडेट्स आहेत मी तुम्हाला इथं देतोय की खूप सुंदर पद्धतीने थोडक्यात माऊली हे सर्व आता पंढरपूरला थोडक्यात पोहोचणार आहे आणि हा सुंदर सोहळा आपण सुखी सोहळा साजरा करणार आहे.
विशेष म्हणजे निवड प्रक्रियेमधून जे निवडून येणारे वारकरी जोडपे असणार आहे त्यांच्यासाठी एक सवलत मुख्यमंत्री या ठिकाणी राज्य शासनाकडून आपल्याला भेटत असते त्या लोकांना. तर विशेष म्हणजे ते काय असतं, तर मानाच्या वारकरी जोडीला राज्य शासनाकडून एसटी बसचा वर्षभर मोफत प्रवास दिला जातो. म्हणजे ही खूप भारी आणि अभिमानाची गोष्ट आहे की त्या वारकरी दाम्पत्याला एक सुविधा काहीतरी दिली जाते. खूप भारी सोहळा होतोय मित्रांनो. लहान असं लेकरू या ठिकाणी वारीमध्ये बघा सुख सोहळा अनुभवण्यासाठी आलंय. लाखोंच्या संख्येने आज पंढरीच्या दिशेला सर्व वारकरी या ठिकाणी निघाले आणि विशेष म्हणजे भरपूर सुंदर ह्या पद्धतीचा हा सोहळा अतिशय शिस्तीमध्ये हे वारकरी आज पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे आणि त्यासोबत माऊलींची पालखी यंदाची यावर्षी दाखल होती. खूप सुंदर पद्धतीचा सोहळा यंदा आपण अनुभवतो या ठिकाणी. मानांचा खूप जुना असलेला हा पारंपरिक नगरखाना आपण बघू शकता की श्री बाळासाहेब भोसले यांचा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी वारीमध्ये सहभागी आहे. युगे 28 विटेवरी उभा या भगवंत रूपी पांडुरंगाला भेटण्यासाठीचा हा जनसमुदाय अफाट असलेल्या लाखोंच्या संख्येने पंढरपुरात आज दाखल होणार आहे आणि हा सुंदर सोहळा आषाढी एकादशीचा पूर्ण चंद्रभागा तीर हा दुमदुमजून निघणार आहे. कारण की हा वाळवंटीचा सोहळा प्रचंड पद्धतीने वारकऱ्यांनी आज पूर्ण भरून जाणार आहे आणि हा सुख सुंदर सोहळा आपण अनुभवण्यासाठी आज निघालोय पंढरपूरच्या दिशेला. खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी भाविक वारकरी या ठिकाणी या जल्लोषामध्ये भजनाच्या तालावरती टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी तल्लीन होऊन या ठिकाणी हा सुंदर सोहळा आनंदाने साजरा करताना दिसतात. हे खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी 21 दिवसांचा पायी प्रवास आजच्या दिवशी पूर्ण होणार आहे आणि विशेष म्हणजे उद्याचा पंढरीचा सर्वात सुंदर सोहळा साजरा करण्यासाठी हे वारकरी आनंदाने या ठिकाणी खेळ खेळणार आहेत. चंद्रभागा तिला पूर्ण दुमदुमून जाणार आहे. चला मित्रांनो याचा आनंद घ्या. टाळली पाहिजे मित्रांनो, एवढी गलती नाही केली पाहिजे. ते छोटे छोटे जीव असतात, थोडं सगळं लक्ष ठेवून कामं करा. अशी देवाचं दर्शन घ्या, आपण थोडं बघतो. माऊलींसोबत लाखोंच्या जनसंख्येने या ठिकाणी वारकरी पंढरच्या दिशेला कूच करताना दिसतात आणि अगदी थोड्या वेळात माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि हा सुखी सुंदर सोहळा स्वर्गीय सुंदर सोहळ्याचे साक्षी आपण या ठिकाणी असणार आहे. खूप सुंदर लहान लहान बालक सुद्धा आपल्या वडिलांच्या खांद्यावरती बसून हा सुख सोहळा आनंदाने अनुभवताना आणि हा पारंपरिक सोहळा आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी सज्ज आहेत. मित्रांनो आपण बघू शकता की माऊलींची पालखी पंढरपुरामध्ये दाखल झाली आहे. बघा मित्रांनो, त्या साधं धिंगाणं आहे का बघा, एवढं सोपं नसतं रे वारी करतं, म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही आहे बघा. भरपूर छोट्या मोठ्या दिंड्या ऑलरेडी पंढरपुरामध्ये दाखल झाल्या आपण बघू शकता आणि प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे. कारण की देखरेखीसाठी प्रशासन खूप महत्त्वाचं असतं. पंढरपुरामध्ये लाखोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी होणार आहे आणि या ठिकाणी वारकऱ्यांचं सगळं सोय करणं, सगळं व्यवस्थितरित्या पार पाडणं ही त्यांची जिम्मेदारी, तर ती पार पाडण्यासाठी ते सज्ज आहेत. मित्रांनो आपल्याला हा सुंदर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.
मित्रांनो, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला का नाही हे समजणार नाही, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा.